नार्वेकर यांना तुम्ही पाहिलं की तुम्ही जे ट्विट केलेलं आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला नेमकं? मला काय म्हणायचे ते मी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की ज्या माणसाने पक्षांत म्हणजे 8-10 पक्ष माणूस जो फिरून आलेला आहे, ज्याने महाराष्ट्रातल्या पक्षफोडीच्या आणि तोडफोडीच्या राजकारणाला अधिमान्यता देण्यासाठी भाजपचा हस्तक म्हणून काम केलेलं आहे आणि पक्षांतर बंदी कायद्याचं सरळ उल्लंघन किंवा त्या कायद्याचा सगळा बिमोड करत इथे दिवसाढवळ्या लोकशाहीचा मुर्दा पडलेला आहे, अशाच माणसाला पक्षांतर बंदी कायदा समितीचा अध्यक्ष बनवणे हे खरं म्हणजे भाजपाने जाणीवपूर्वक नार्वेकरांना दिलेली बक्षीस आहे। परंतु मला असं वाटतं की या समितीचं अध्यक्षपद देऊन भाजपाने एका अर्थाने नार्वेकरांची संपूर्ण राजकीय कारकीर्द संपुष्टात आणली आहे। ताई, रवींद्र वायकरांची पुन्हा ईडी चौकशी होते आज त्या एका जुन्या जमीन घोटाळ्याप्रकरणी। खूप जुनं प्रकरण आहे, याच्या अगोदरी चौकशी झाल्यास पुन्हा चौकशी होते, पुन्हा टार्गेट केलं जातं तुमच्या नेत्यांना? काय आहे माहिती आहे का की जेव्हा आमच्याकडे सत्ता नव्हती आमच्याकडे सत्ता होती त्यावेळेला सत्ता असताना ज्या लोकांवरती त्यांनी आरोप केलेले होते ते सगळे आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत। आता आरोप कुणावर करायचे तर नवीन सावज शोधत आहेत। भाजपाला नवीन सावज पाहिजे आहेत की तू मेरी नहीं तो किसी और की नहीं, आणि त्या न्यायाने ते भाजपाला कच्छपी लावण्यासाठी एका नेत्याला टार्गेट करत आहेत। वायकर साहेबांनी कदाचित जर भाजप प्रवेश केला, जर वायकर साहेबांनी जर म्हटलं की नाही बाबा मी भाजपमध्ये यायला तयार आहे, तर जे किरीट सोमय्या हिसाब तो देना पडेगा असं म्हणत आहेत ते त्यांची पंचारती घेऊन उतरायला आणि ओवाळायला तयार असतात। दुसरीकडं आशिष शेलार यांनी ट्विट केलेलं आहे की जी काही अवस्था सध्या इंडिया आघाडीमध्ये झालेली आहे त्याला सर्वस्वी कारणीभूत हे शिवसेना आहे। कुणी म्हटलंय? आशिष शेलार। संजय राऊत आणि पेंग्विन सेना गेल्यामुळे त्यांचा पायगुण आहे आणि त्यामुळेच नितीश कुमार हे आमच्यासोबत आले। काय आहे, शेलारसारख्या माणसाला ज्याला स्वतःची उमेदवारी वाचवता येत नाही, ज्याला इतकी भाटगिरी करून सुद्धा भाजपा आणि देवेंद्रजींची एवढी भाटगिरी करून सुद्धा स्वतःचा राजकीय अस्तित्व राखता येत नाही आहे, आणि ज्या शेलारांना ओव्हरटेक करून ती जागा प्रसाद लाड आणि गिरीश महाजनांनी कमावलेली आहे, त्या शेलारांनी तोंड उचलून दुसऱ्याच्या ताटात काय आहे हे बघू नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।